आमच्या इथे देवीला 50 वर्ष झालेले पुरे. आणि कोणकोणते कार्यक्रम सध्या ठेवले? आता मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, दांडियाचा कार्यक्रम आहे, झांजचा कार्यक्रम आहे, पिंगडाचा कार्यक्रम आहे. हां, खूप छान कार्यक्रम होत आहे आमच्याकडे. हा कार्यक्रम सर्व महिलांनीच बसवलेला आहे? हो, महिलांनी बसवलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय संजय सुरेशला जातं आहे. कोणकोणते तरी नाव? तुळजाभवानी, दुर्गा माता, गडावरची देवी, चामुंडा माता, रेणुका देवी. मी नवरात्रासोबत असं सांगेल की खूप छान वाटतं. सगळ्या महिला एकत्र येतात, सगळे खूप एन्जॉय करतात याचा कार्यक्रमाचा. आणि सगळं म्हणजे महिलांचं असं असतं की त्या फक्त काम आणि घरातला संसार, मुलं बाळा सांभाळून तेच करतात. पण ह्या 10 दिवसामध्ये इतका रोमांचक असतो, इतका उत्साह असतो महिलांमध्ये की त्या 5 वेळेची स्वयंपाक करून रेडी असतात प्रत्येक पूर्ण गोष्टीला. एकदम छान वाटतं. आणि हा कार्यक्रम असा वाटतो आम्ही आतुरतेने वाट पाहतो याची की हा दरवर्षी कधी येईल, या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे. आज जो कार्यक्रम ठेवला आहे जागर आदिशक्तीचा, सन्मान स्त्री शक्तीचा, खेळ खेळूया पैठणीचा, या निमित्ताने दुर्गानगर आणि गुरुदत्त कॉलनीमधील सर्व महिला एकत्र आल्या आहेत. एक वर्ष कधी कोणाची भेटसुद्धा होत नाही, परंतु ह्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात, दांडिया खेळतात, गरबा खेळतात, वेगवेगळे खेळ खेळतात. त्या निमित्ताने त्यांची भेट होते आणि सर्व महिलांना नवरात्रीची खूप आतुरतेने वाट बघत असतात. कारण बदलणारं जे युग आहे. हां, बदलणारे युग आहे. मुली जास्त धार्मिक गोष्टीकडे लक्ष देत नाही. हां, तर दिला पाहिजे. म्हणजे सर्व गोष्टींमध्ये पुढे असलं पाहिजे, पण सोबत ज्या आधीपासून ज्या गोष्टी आपल्या चालत आल्या आहेत ह्या गोष्टींना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे आणि ह्या सुद्धा पुढे चालू ठेवल्या पाहिजे. संजय सूर्यवंशी यांनी ह्यावर्षी गुरुदत्त कॉलनी आणि दुर्गानगर या दोघांना एक करण्याचा हा उपक्रम चांगला राबवलेला आहे आणि ते रोज वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. आणि हे खरंच खूप चांगलं आणि आनंदाची गोष्ट आहे. पहिल्या दिवसापासून ते सर्व महिलांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम. आज त्यांनी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. परत रोज गरबा, दांडिया असे वेगवेगळे कार्यक्रम ते करत असतात. नवीन मुलीसाठी काय संदेश द्याल? नवीन मुलींसाठी मी असा संदेश देऊ शकते की जी पारंपरिक पद्धती होती ती पद्धती अंमलात आणावी. आता जे तोडके मोडके कपडे वगैरे घालतात मुली, ते घालू नये आणि या ठिकाणी गरबा दांडिया खेळायला येताना पूर्ण वेशामध्ये जर आलं तर खूप चांगलं होईल. त्यातून आपली भारतीय संस्कृती जी आहे ती विकोपाला जाणार नाही आणि तिची प्रगती होणार आहे. की दुर्गा मातेने आपल्या स्त्रियांना सगळी शक्ती दिली आहे. दुर्गा ही स्त्रीच एक आहे. स्त्रियांना माया, ममता, शक्ती ही दुर्गा मातेने दिली आहे. कारण की 9 दिवस कोणाचा मत्सर, तिरस्कार व क्रोध हे सगळे विषय आपले शांत होता. ही देवीने शक्ती द्यावी, ही सगळी शक्ती देवीने सगळ्यांना मिळावी. दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने आज खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला उपस्थित जामनगरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, उपस्थित सर्व मातृशक्ती मंडळाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, मी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने, साधनाताई महाजन यांच्या वतीने आपला सर्वांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हिंदू समाजाच्या संघटनासाठी संघाची स्थापना 1925 साली झाली होती. आज 2025मध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने युवा शक्ती मित्र तरुण मित्र मंडळ या मंडळाने एक चांगला स्तुत्य उपक्रम 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं एक छोटीशी डॉक्टर हेडगेवार यांची स्मृती मंदिर एक तयार केलेलं आहे. त्यानिमित्ताने अनेक असे उपक्रम इथे राबवण्यात येणार आहे. मंगळागौर हा पण एक चांगला कार्यक्रम इथे एक साधारण महिलांच्या संदर्भात नारी शक्ती म्हणून सादर होणार आहे. आमच्या दुर्गानगरमधील युवा शक्ती मित्रमंडळ गेल्या 21 वर्षापासून नामदार गिरीश भाऊ महाजन तसेच जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं युवा शक्ती मित्रमंडळ प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम घेऊन येत असते. तसेच ह्या वर्षी आदर नारी शक्तीचा तसेच खेळ मंगळागौरीचा, संसाराची व्यथा मांडणारा सजीव आरास तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर आधारित 100 वर्ष पूर्ण होत असल्याकारणाने यांची एक थीम असे विविध उपक्रम यावर्षी आमच्या मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज खेळ पैठणीचा
होम मिनिस्टर खेड पैठणीचा संभाजीनगर येथील लोकेश कुमावतजी यांच्या माध्यमातून आज खेड पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। आमच्या मंडळातील सर्व तरुण कार्यकर्ते गेल्या 15 दिवसापासून अविरत मेहनत घेत आहे। यामध्ये प्रशांत भोई असेल, सोपान असेल, पार्टी असेल, शिवा असेल, असे असंख्य भरपूर जे समोर आहे हे सर्व मित्र कंपनी बालगोपाल सर्व अविरत मेहनत घेत आहेत आणि यांच्या मेहनतीमुळे आज हे सर्व जे पूर्ण गर्दी आहे आपल्याला बघायला मिळत आहे। आणि ही सर्व गुरुदत्त कॉलनी दुर्गानगर यांच्या माध्यमातून सदर प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे। बोला दुर्गा माता की जय, भारत माता। 10 चला तुमचे सारे घरी तुम्ही 1 2 आणि 1 2 3 चला झाल्या त्या काय द्यायचं तर तुम्हाला ओके तुमचं 10चा ग्रुप लक्षात ठेवा। पुढचा जो गेम घेईल तेव्हा तुम्ही 10 जण यायचं म्हणजे आता सध्या गेममध्ये तुमच्यापैकी सगळ्यात आउट होणारच आहे। जर फायनलला गेले नाही तर तुम्ही 10 जण यायचं। चला रेडी म्युझिक लावा चला 7 फास्ट मराठी काय जायचं ना पेटीवर काय प्रेमाला आराम आपण किती झालं झालं 7 यादीला लई गोळे हो इकडे तुम्ही इकडे आघाडी नका करू बघा इकडे शक्तीपेक्षा युक्ती मोठी। आता सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय गेम मध्ये ट्विस्ट आहे काय म्हणजे एक गुगली टाकणार आहे मी त्याच्यामुळे लक्षपूर्वक खेळा आत्ताच सांगतोय। म्हणजे मजा येते का? टाळ्या वाजा बरं एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या बरं तुमच्या सगळ्यांकडनं याच्या टाळ्या वाजवून घेतोय आणि त्याचा एक मोठा फायदा आहे। तो फायदा मी तुम्हाला सगळ्यांना शेवटला सांगेलच पण एकदा परत जोरदार टाळ्या वाजवायच्या बर मी काय सांगितलं होतं थांबा मी काय सांगितलं होतं गेम मध्ये काय आहे तर फायनलला किती लोक जाणार आहेत मग 2 गोल उरलं ज्या दोघींचं नाव जा भाई घरी त्या दोघींचं नाव द्या फायनलसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायचे यांच्यासाठी फायनलला पोहोचल्या। चला पुढच्या गेमसाठी